तर गाईज आपल्याला आता जायचं आहे बाहेर कुठं तर पाहुण्यांचा कार्यक्रम आहे तिकडंच जायचं आहे. तर इथं आहे नॅपकिन. तर हे नॅपकिन घेतो तुला पण. अरे ते खालचं मध्ये ठेवून ये जा. तर चला जाऊ, कार्यक्रम आहे थोडासा. मी काही असा रेडी झालोय आणि आपल्याला स्कूटीवर जायचंय. तर गाईच आता निघालेलं आहे आवरून मस्त त्या कार्यक्रमाला. तर तिथं तर खूप डोंगर दऱ्या असं आहे गावाच्या रस्त्याला. खतरनाक रस्ता आहे. तर जाताना दाखवतो तुम्हाला. स्कूटीवरच निघालेलं आहे कारण पप्पांच्या भावानं गाडी नेलेली आपली. तर चला जाऊ, बघा इथून जायचं आहे असं आमचं बघा कसं सध्या आता. तर गाईज बघा आता किती भारी आहे. आणि रस्ता तरी इथून खूप खराब आहे, तिथं खूप चांगला होता. आणि इथं मस्त डोंगर आहे, पुन्हा तिथं हिरवं झालं आहे सगळीकडे. तिथं तळ आहे तिथं खाली. हां नदी तिथं बघ ना केवढी लांब जात असेल ती. तर बघा आणि इथून एक माणूस पडतेस पुन्हा मरतंय तुला. तर गाईज आमची गाडी इलेक्ट्रिक झालेली आता. इलेक्ट्रिक अजून तिथून लई लांब मध्ये आता बघा सगळं ढला नाही. सुद्धा चालायली आयफोनला म्हणजे मला असंच पेट्रोल नाही वाया काय नाही. आपल्या जुन्या गाडी बघा इथं काय नदी ते आहेत. डॅम डॅम बघा वरती जायचंय आता. तर चला. तर इथं आम्हाला अडवलंय, जाऊ नका म्हणले. तर काही इथं आलतात आता कार्यक्रमाला. तर आता जेवण चालू आहेत. हरणं पण बसला इथं. तर हे बघा इथं थांबलाय आता ओव्हरवाईजच करणार आहे. तर आता इथं आलतात नगर भोजनाचा कार्यक्रम होता आदित्यांचा आणखी. तर आता बसला तिथे गाडीवर. आमचं तर जेवण झालं नाही, आता करायचंय. आपली नाही बाबा, कोणाची असं आहे का. आदित्यच्या शेतात आलात आणि ती काढायला आहे ना. तर बघा हे सगळं शेत त्यांचं आहे, विहीर आहे त्यांची. तर हे बघा घरी आणि त्यांचं घर इथं आहे. शेतात एक घर आहे, तिकडे घर आहे, 3 घर आहे त्यांचे इथं. आणि बघा कसं भारी इथं रामफळ बघा केवढं आहे ते. हरणं खायचं नको. तर पप्पा तर जेवायलेत, आम्ही इकडं आलो. पप्पांना विचारून गाडीवर लय जवळ आहे इथून लगेच आहे.
एकच मिनिटाचा रस्ता आहे ना. चिंच बघ ना केवढी झालेली ही. बघा ते कसं चाललाय वरी. तर गाईज आता खाली आलं आदित्यच्या विहिरीकडे. आत्ताच खणलेली. तर इकडं बघा सगळं हे दगड धोंडीच आहेत आणि खाली पाणी लागलेलं आहे. फेकून देऊ का तुला खाली? चला. तर बघा यांचं शेत आहे हे सगळं. इथून वरीपर्यंत जिथून आला तिथून सगळं वरपर्यंत त्यांचंच आहे. आणि हे आता इकडून ती पण त्यांचं आहे. बकळ शेत आहे यांना. तर चला इकडून कुठून खजानीत न्यायला का माहित. इकडे लय कुत्रे आहेत म्हणून 2 खतरनाक. तर बघा गुफेतून जायला आम्ही आता. जिथून आलतात तिकडे जायला पलीकडून आलतात पण इकडून जायला ऊन आहे तिकडे. इथं पण ऊन आहे पुढून नाही. हा तर मस्त ॲडव्हेंचर करायसारखं. इथं पाणी येत असेल ना वरचं कधी पाऊस पडल्यावर. हे मी तर मागच राहिलोय. अरे न दमानी काटा घुसल्यावर पुन्हा अजून म्हणतोस काटा घुसला आणि हे झालं ते झालं. मला इन्स्टाला काय हो आता फोटो पण काढले आम्ही इथं विहिरीच्या ह्याच्यापासून. एवढे काही भारी आले नाहीत उन्हामुळं. तर बघा इथं झाड तोडलेलं आहे. कसलं भारी वाटायले. गावाकडे असंच भारी. आणि यांना तर घराच्या बाहेर निघालं की डायरेक्ट विहिरीमध्ये उडी मारायची आणि पोहायचं. मस्त एकदम. अरे न बरोबर आहे का? हेट. तर चला आता अंबाजोगाईला पण जायचं इथून. पप्पांचं पण जेवण झालं असं. पप्पा जेवत होते तोपर्यंतच आम्ही आला तिकडं आणि फोटो हे वगैरे काढले. तर जाऊ आता घरी. बरं. तर गाईज इथं बघा तुम्हाला दाखवलं तर मग काही जास्त नाही दाखवलं बरोबर. तर ही आहे त्यांची दुसरी विहीर. तर भिव तो वाटायलंय मला. ही किती खोल आहे? 70 आणि ती 50. तर बघ कसलं भारी. वर येता यायचं नाही कसं. दगडानं बाबा पडन बिडन मी. सरक कबूतर पण आहेत. बर चला. लिंब म्हणला होता पण ते दिसना तिथं कुठं काय तर इथं चिंचचं लय भारी झाड आहे रे. हे आहे त्यांचं घर इथं. तर भारीच एकदम गावठी पॅटर्न. कुठं काय चल गप. तर बघा इथं शिडी यांची. तर गाईस त्या कार्यक्रमावरून आलेले आहेत आणि आता रात्रच झाली आम्हाला यायला. तर थोडंसं आता झोपलेलं आहे. थोडंसं म्हणजे काय आता झोपायचं रात्रभर. आता उद्या तर काय मी उठत नाही. 9 वाजेपर्यंत आलो तू. तर मी तुझ्या पण अंगावर टाकलं होतं आणि कूलर चालू होतं म्हणून थोडासा आवाज वेगळा येत असेल. तर उद्या तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आहे आणि काहीतरी सरप्राईज आहे. तर ते छान सरप्राईज आहे. खूप लय छान नंबर 1 आहे. तुम्हाला आवडेलच नक्कीच. तुम्ही त्याची डिमांड केलेली होती. हिंट नाही डिमांड केली होती फक्त. तर जाऊ द्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल नवीन असताल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.